तेल खाऊ नका म्हणून सांगताय, तेल टाकू नका म्हणून सांगताय. शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेऊन 5-5, 10 किलोमीटर पंपावर रांगेत उभा ह्यांनी एसीच्या बंगल्यात बसून बोलतात. ते ना बरं, मला एक म्हणायची, हे म्हणतात 2017ला आणि 2019ला ज्यांना कर्जमाफी झाली नाही म्हणजे झाली त्यांना परत नाही. मग मला एक म्हणायचंय, तुम्ही एकदा मुख्यमंत्री झाले, एकदा राज्यमंत्री झाले, मंत्रीपद तुम्हाला परत परत लागतात. तुम्ही सकाळी एकदा जेवल्यानंतर परत जेवण लागत नाही का? मग आम्हाला दरवर्षी काही ना काही आर्थिक अडचणी येतात, नैसर्गिक संकट येतं, आपत्ती येते, मग आम्हाला कर्जमाफी नको का? एक बेकार थोडा आमदार आहे, जो काय कामाचा आहे, नुसता गारगुर करायचं, काय काम करणं नाही, देणं नाही घेणं नाही. वगैरे इथून काम सगळं काम चालू आहे. त्याला काय देणं घेणं पडलेलं नाही, पैसा टाकायचा ना आमदार व्हायचं. हे असले त्याचं वागणूक आहे. त्याला काय करणार आहे शेतकरी भावना? पाटाला पाणी सोडा म्हणलं सोडत नाही, मान तालुक्याला पाणी सोडतोय म्हणलं. आता आपण बुक्क्याचा मार आहे. सत्तेत गेल्यावर सगळंच बदललं, सरडावणी रंग बदलले. हे सगळे मिस्नीत काहीतरी घोळ करते हो, मिस्नीत काहीतरी घोळ आहे. किंवा असं जर एखादा कारखानदारीवाला कोण जर असेल, शेतकरी आहेत का स्वतः? त्यांनी स्वतः जर शेतकरी असतील तर ही भाषा वापरली नसते. त्यांनी स्वतः शेतकरी असतील, ग्राउंडवर उतरून शेतकऱ्यापर्यंत पोहोचून बघा शेतकरी काय आहे. आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन गेल्या 3 दिवसापासून सुरू आहे. आज 3रा दिवस आहे आणि पंढरपूरच्या या अन्नत्याग आंदोलनाच्या मंडपात वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून शेतकरी आलेले आहेत. आपण काही दिवशी बोलतोय. कुठून आलाय? खटा तालुका, सातारा जिल्हा. कशासाठी आलाय? आलो इकडं माफीच्या पाठी ह्याला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. तुमच्या तालुक्याचे आमदार म्हणतायत की स्टंटबाजी आहे. एक बेकार थोडा आमदार आहे, जो काय कामाचा आहे, नुसता गारगुर करायचं, काय काम करणं नाही, देणं नाही घेणं नाही. वगैरे इथून काम सगळं काम चालू आहे. त्याला काय देणं घेणं पडलेलं नाही, पैसा टाकायचा ना आमदार व्हायचं. हे असले त्याचं वागणूक आहे. त्याला काय करणार आहे शेतकरी भावना? पाटाला पाणी सोडा म्हणलं सोडत नाही, मान तालुक्याला पाणी सोडतोय म्हणलं. कशाचा आमदार आहे हो? खटाव माणसा आमदार आहे का माणसा आमदार आहे? फक्त पाणी सोडा. पावसाळा चालू झाला की पाणी सोडणार, उन्हाळ्यात पाणी देत नाही म्हणतो. तुम्हाला पाणी नाही, माणसाला कंटिन्यू पाणी असतं. पाणी सोडा म्हणलं की सोडत नाही पाणी. तुमच्या गावात मत कमी पडले, मत पडले मी बाकीची मत देत नाही का लोक? प्रत्येक टाइमला आमच्या तालुक्यावर अन्याय आहे. नुसतं खटाव माणसा आमदार, नावाला आमदार आहे, पैसे टाकून पैसे मत घेतोय माणसाचं आणि कुठल्या माणसाला विचारत नाही पार्टीच्या. तुम्हाला किती एकर शेती आहे? मला साधारण बघा माझ्या ह्याच्याला वैयक्तिक माझ्या मला 5 ते 7 एकर क्षेत्र आहे. याकडे 2 ते 3 एकर बागायत आहे. आता ऊस लागलाय, ऊसाला पाणी नाही. हे हरामखोर पाणीच सोडत नाही. आमदार असेल कोणी व्यास, माझं नाव सांगा, सुगंध गाडगे, पळसगाव, कोल्हापूर जिल्हा असलं कुठला बी असेल, काय अडचण नाही मला. कुठल्या तालुक्यातून आलाय? मोहोळ तालुका. का आलाय? रोहित पवार शेतकऱ्यासाठी लढत आहेत. लढत असल्यामुळं आम्हाला कर्जमाफी पाहिजे. हे 10 वर्ष झालं म्हणजे कुठल्याच हमी भाव नाही कुठल्याच मालाला. हेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस बादशाह पटेल त्यांच्या नावाखाली ज्यावेळेस त्यांनी शेतकऱ्याची किसान रॅली मोर्चा काढला होता, त्यावेळेस 12,000 रुपये भाव देतो म्हणून हे नेता म्हणून होते. आणि त्यावेळेस 12,000 रुपये, आज 3,500-4,000 सोयाबीनचा भाव आला तरी काय बोलायला तयार नाहीत. आणि शेतकऱ्याला 24 तास लाईट देतो म्हणून सांगितलं होतं. हेच पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. आता हे सत्तेत जाऊन काय कोणाला आता काय म्हणते, तोंड दाबून बुक्क्याचा मारा. सत्तेत गेल्यावर सगळंच बदललं, सरडावणी रंग बदलले. हे सगळे आज ह्या ठिकाणी शेतकरी मग भाजपला समर्थन करतात. मग कुठलं हे मशनीत काहीतरी घोळ करते हो, मिशनीत काहीतरी घोळ आहे. किंवा असं जर एखादा कारखानदारीवाला कोण जर असेल, 5-5 महिने झालं कारखाना आज बिल म्हणजे ओझ जाऊन 5-5 महिने झालं कारखानदारांनी बिलं दिलं नाहीत. मग शेतकऱ्यांनी काय रोजगाराला पैसे द्यायचं, खाताला द्यायचं? किती 150 रुपयाला पोत होतं खाताचं, आज 300 रुपयाला झालंय. 1,500 पोत 2,000 2,000-2,500 पोत झाले. त्याच्यावर काय महागाईच्या मुद्द्यावर काहीच बोलायला तयार नाही. कांदा रुपये किलो 50 पैसे किलो झाला, त्याच्यावर कोणच बोलायला तयार. सरकारनं ऐकलंच नाही तर शेतकऱ्यांची काय भूमिका असेल? काय ना, रस्त्यावर बसून ह्या मंत्र्यांच्या गाड्या अडवून काचा फोडण्याचा प्रयत्न आम्ही करू, एवढे शेतकऱ्यात धमक आहे. आज शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा भाव देऊ, कर्जमाफी देऊच नका, पण चांगली वीज, पुन्हा वीज भाव आणि शेतकऱ्याला हमी भाव असं ह्या सरकारनं करावं. पाठीमाग तुम्ही विरोधी पक्षी नेता होता तेव्हा विरोधकावर नाही ते बोलत होता. आज 6-6 महिने झालं जर कारखानदारी जर बिलं देत नसेल, त्याविषयी सुद्धा शब्द बोलायला तयार नाहीत. किती एकर शेती? माझी 12 एकर शेती आहे. ऊस किती? ऊस 6 एकर ऊस आहे. आज 6 महिने 5 महिने झालं ऊस. किती कर्ज? जवळजवळ घरात एक 5-6 लाख रुपये कर्ज आहे. तरी झोप लागते? तरी झोप लागते? झोप लागते, इलाज नाही. कुठला इलाज नाही, काय करणार? शेवटी न इलाज आम्हाला कोण तर नेता कोणी असं, पक्ष गट तट काय आम्हाला घेणं देणं.
शेतकरी जिवंत राहायला पाहिजे, शेतकऱ्याशी प्रामाणिक राहिलं. आम्ही जर दूध पिकवलं, आम्ही म्हणजे भाजीपाला सगळं काय ते पिकवलं तरी हे खाऊ शकतात. आज मोदी सारखे अनेक जणांचं कर्ज माफ होतं उद्योगपतीचं, आणि आमचं का माफ होत नाही? नुसत्या घोषणाबाजी आहे त्या. ड्रीपला अनुदान होतं, ड्रीपचं अनुदान बंद केलं. पुन्हा विहिरीला अनुदान होतं, त्याचा विहिरीचं अनुदान देत नाही. ते थोडक्यावर आपलं दिलेवणी करते ती, एखादा हप्ता काढलेवणी करते ती. पुन्हा गोरगरिबाला घरकुल देतो म्हणते ती, कागदावरच घरकुल आहे ती. पण हे कुठल्या तालुक्यात आलाय? तालुका कुठला आहे तुमचा? तालुका कुठला आहे? बोलता येतं का? तालुका कुठला आहे? कुठल्या तालुक्यात आलाय? सांग की अर्जुन सोंडगाव. कशासाठी आलाय? कर्जमाफीला पाठिंबा देण्यासाठी, कर्जमाफी व्हावी ह्याच्यासाठी. शेतकऱ्यामध्ये सगळं एकदम मोठं कर्ज दिलंय, कर्जमाफी दिली. कवा दिले? कवा दिली? नुसती कागदावर दिली आहे. शेतकऱ्यापर्यंत पोचली याची कधी चौकशी केली का? शेतकऱ्याची व्यथा काय कधी ह्यांनी संजय शिरसाट म्हणतायत की रोहित पवारांचं वजन कमी होईल उपोषणामुळे, बरं होईल. आम्हालाच फक्त शेतकऱ्यांची भावना माहिती आहेत, त्यांना माहित नाही. ती शेतकरी आहेत का स्वतः? त्यांनी स्वतः जर शेतकरी असतील तर ही भाषा वापरली नसते. त्यांनी स्वतः शेतकरी असतील, ग्राउंडवर उतरून शेतकऱ्यापर्यंत पोहोचून बघा शेतकरी काय आहे. शेतकऱ्याची व्यथाच माहित नाही. ज्याला माहिती आहे ती करतोय ना, तुम्ही त्याला खोडा घालताय, त्याच्यावर दोष ठेवताय. कोणाला मस्ती आले 3-3, 4-4 दिवस बिगर अन्नाचं इथे येऊन झोपाला? हा, काय त्यांचं बंद पडलंय का? काय तर शेतकऱ्याचा कळवळ आहे म्हणून आलेत नाही तर त्यांनी बघितलंय शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाऊन, शेतकऱ्याच्या घरी अन्न खाऊन बघितलंय काय खातोय शेतकरी. तसा हा जे तुम्ही संजय शिरसाट म्हणता ना, त्यानं कधी कुणा घरी येऊन बघितलंय? हा, तेल खाऊ नका म्हणून सांगताय, तेल टाकू नका म्हणून सांगताय. शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेऊन 5-5, 10 किलोमीटर पंपावर रांगेत उभा यांनी एसीच्या बंगल्यात बसून बोलतात. शेतकऱ्याला बोलणारा म्हणजे मूर्ख माणूस वाटतो ह्यांना, ह्यांनी टीका करतात. ही सरकार का? तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात ही स्टंटबाजी आहे, नाटक आहे. त्यांना काय बी वाटतं हो? तुम्ही सत्य बोललेलं त्यांना चालत नाही. तुम्ही लबाड बोला समजत चालतंय त्यांच्यापाशी, पण शेतकऱ्यासाठी बोललेलं त्यांना चालत नाही. मग शेतकऱ्यासाठी कुणी तर उतरू द्या ना. का दुखतं तुमचं? तुम्हाला काय त्रास होतो त्याचा? हा, काय वाईट करा? त्यांनी काय वाईट करायला? जर ऐकलं नाही सरकारनं ऐकल्यावर पुढची दिशा पुढे ठरवतील. दादा त्याच्या मागे जाऊ आम्ही. दादानी सांगू द्या आज रस्ता बंद करा, पूर्ण टोटल बंद होईल. त्यांनी सांगू द्या की बाबा आजच्यापासून सर्व बंद करा. आम्ही शेतकरी सर्व बंद करतो, पिकवायचं बी बंद करतो, आमच्या पुरतं आम्ही खायापुरतं पिकवतो. कुणब्याने ठरवलं स्वतःपुरतं पिकवायचं तर काय असा प्रश्न. आपल्याला आणखी काही शेतकरी आहेत, कुठून आलायत? श्रीगोंद्यावरून आलोय. श्रीगोंदा तालुक्यातला मी शेतकरी आहे. मी सोसायटीचा चेअरमन आहे. आमच्या संस्था गेले अनेक वर्षापासून अडचणीत येतं. मला एक म्हणायचंय, हा जो निर्णय घेतलाय शासनाने, तुम्ही निर्णय घेतलाय सरसकट, या शब्दाची यांना कळतं का? म्हणजे याचा अर्थ कळतो का? सरसकट म्हणजे काय? सगळे आले ना. बरं, मला एक म्हणायची, हे म्हणतात 2017ला आणि 2019ला ज्यांना कर्जमाफी झाली नाही, म्हणजे झाली त्यांना परत नाही. मग मला एक म्हणायचंय, तुम्ही एकदा मुख्यमंत्री झाले, एकदा राज्यमंत्री झाले, मंत्रीपद तुम्हाला परत परत लागतात. तुम्ही सकाळी एकदा जेवल्यानंतर परत जेवण लागत नाही का? मग आम्हाला दरवर्षी काही ना काही आर्थिक अडचणी येतात, नैसर्गिक संकट येतं, आपत्ती येते. मग आम्हाला कर्जमाफी नको का? का नको? ह्या मला एक प्रश्न विचारायचा आहे शासनाला. मला एक सांगा, तुम्ही कुठून आलाय? आम्ही गारवरून, तालुका श्रीगोंदा. कशासाठी आलाय? आम्ही दादांना पाठिंबा द्यायसाठी आलो, सरसकट कर्ज माफी व्हावं म्हणून. आता तुमच्याच परिसरातले म्हणजे नगर जिल्ह्यातले आणि विधान परिषद सभापती असलेले राम शिंदे म्हणतायत की हे पूर्ण नाटक आहे आणि स्वतःचं एक वजन वाढवायसाठी किंवा प्रबळ एक व्हायसाठी हे सगळं नाटक केलं. तुमचं काय मत? नाही नाही, तसं नाही. खरोखर शेतकऱ्यासाठी लढणारा नेता आहे तो. नाटक कुणी करत नसतं हो. शेतकऱ्यासाठी जो उभा राहणार ना, तो आमच्यासाठी राजा. शेतकऱ्यासाठी जो उभा राहील, कुणी असू द्या, कुठल्या पक्षाचा असू द्या. हे काय इलेक्शन नाहीत ना, पुढं इलेक्शनला आता टाइम आहे. त्यांचा काय स्वार्थ आहे? त्यांच्याकडे सर्व आहे. जर सरकारने ऐकलंच नाही तर काय भूमिका असेल शेतकऱ्यांची? शेतकऱ्याला ऐकावंच लागेल. जर दादांना इथं काय कमी जास्त झालं तर सरकारला आम्ही सुट्टी देणार नाही, एवढं मला सांगायचं. शेतकऱ्यांचा संताप किंवा शेतकऱ्यांची भावना अशी आहे की कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे आणि कोणत्याही अटी शर्ती यामध्ये लागू नयेत. यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून हे शेतकरी या ठिकाणी येत आहेत
आणि शेतकरी आपापली भूमिका मांडत रोहित पवारांना समर्थन देत आहेत.